ती SSCC 11 या संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. फलंदाजीला इन्व्हाइट केलं आहे ते रॉकस्टार या संघाला. दुसऱ्या फेरीतला सामना आहे आणि हा सामनासुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो तो 4 षटकांचा असेल. विदिन 20 मिनिट्स तुम्हाला एक इनिंग ॲट एनी कॉस्ट कव्हर करायचीच आहे, संपवायचीच आहे. कारण आजचं शेड्यूल आहे ते एकूण 10 सामन्यांचं आहे. त्यामुळे प्रत्येक संघनायकाने प्लीज आमच्याशी सहकार्य करा, कॉपरेट करा आणि वेळेवर खेळा, चांगलं क्रिकेट दाखवा या सिटी क्रिकेटच्या माध्यमातून. चला बॅट्समन पाठवायचे आहेत, लवकर वेळ घेऊ नका. रॉकस्टार एकूण 8 संघ या सिटी क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये खेळत आहेत. त्यापैकी 4 संघ आता मात्र उरलेत, कारण 4 संघ इथे स्पर्धेतनं 4 सामन्यातनं पराभूत झालेत. पराभूत झालेले संघ रिची, जितू, निलेश 11 डोंबिवली, त्यानंतर मिहिर 11, T20 ग्रुप सारांश 11 आणि रेयांश 11 काटई. त्यामुळे 4 संघ आता मात्र उरलेत आणि 4 संघांना आपल्याला 2 विजेते, एक विजेता आणि एक उपविजेता असा खेळाडू संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. बघायचं त्यामध्ये आता मात्र दुसऱ्या फेरीची लढत इथे सुरुवात होते आणि आघाडीचे फलंदाज हळूहळू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आघाडीचे फलंदाज स्वतः संघनायक येतो आहे. योगेश पाटील याच मैदानावरचा खेळाडू आहे आणि त्याच्यासोबतच निळजेगावचा अजून एक याच मैदानावरचा खेळाडू विजेतो विशाल पवार. मागच्या सामन्यात जबरदस्त बॅटिंग केली होती ती विशाल पवारने 38 धावांचं योगदान दिलं होतं आणि पुढच्या सामन्यात तुम्हाला लढत पाहायला मिळेल ती आर्नी स्पोर्ट्स विरुद्ध जागृती 11 या 2 संघांमध्ये. चला सामना आपण सुरू करूया. बघा अजूनही ती विचारणा केली जाते कारण माझ्यासोबत अजय पाटील आहेत. www.my11stars.in हे मात्र त्यांनी एक नवीन वेबसाईट सुरू केली आहे फॅन्टॅसी ॲपच्या माध्यमातून आणि घर बसल्यासुद्धा तुम्ही ही स्पर्धा घर बसल्या ज्याप्रमाणे मैदानावर खेळाडू खेळत आहेत तुम्हीसुद्धा घर बसल्यासुद्धा तुम्ही खेळू शकता. चालू असलेल्या सामन्याचे खेळाडू जरा सामना सुरू करायचा आहे, वेळ घेऊ नका, याचं विलंब लावू नका कारण एकूण 10 सामने कव्हर करायचे. 4 सामने झाले झालेले आहेत, अजूनही 6 सामने आमच्या दिवसामध्ये बाकी आहेत. त्यामुळे प्रत्येकाने कॉपरेट करून सामना लवकरात लवकर सुरू करा. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचा पहिले षटक घेऊन येतोय तो सनील पाटील जो आयरेगावचा खेळाडू आहे आणि आघाडीचे फलंदाज तुम्ही पाहता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहतात योगेश पाटील जो निळजेगावचा आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल पवार तो सुद्धा खेळाडू निळजेगावचाच आहे. पंचांच्या भूमिकेत सुभाष पाटील आणि निरंजन सावंत काम पाहत आहेत. चला सामना सुरू करावा. लॉंग ऑन एक आहे आशिष मिश्रा आणि एक खेळाडू डीप मिड विकेटला पिंट्या जोशी पाहताय तुम्ही आणि पहिला चेंडू घेऊन सनील पाटील, यशीच्या मागे निलेश म्हात्रे, मिड ऑफला सचिन म्हात्रे. पहिला चेंडू लेफ्ट आर्मवर विकेट शॉर्ट ऑफ गुड लेंथवरून हलकासा चेंडू आतमध्ये येतोय. सरप्राईज डिलिव्हरी होती योगेशसाठी. चेंडू थायपॅडला ब्रश होऊन मागे निघून जातोय गलीमध्ये आणि तिथून मात्र कंप्लीट होते ती लेग बायच्या स्वरूपात एक धाव. फील्डमध्ये लगेच चेंजेस होतात कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला चेंडू हाताला तो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज सनील पाटील आणि पहिला चेंडू थोडासा हलकासा इन स्विंग पाहायला मिळाला. असं वाटलं की चेंडू बाहेर निघतोय की काय, पण सरप्राईज करणार होता. चेंडू लास्ट मोमेंटला त्याने बॅट खाली ठेवली पण पाहिला चेंडू ब्रश होऊन मागे निघून गेला. लेग बाय सुरुवात एकदा अंकित झाली. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू सेट आहे तो म्हणजेच स्वतः पिंट्या जोशी जो हळूहळू थोडासा वाईडी सरकतोय लॉंग ऑफला आणि एक खेळाडू तुम्ही आता डीप स्क्वेअर लेगमध्ये सेट झाला आहे तो या संघाचा संघनायक आशुतोष. पुढचा चेंडू सनीलचा ओव्हरपिच आहे. वॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर खूप उंच गेलाय. पंचांचा इशारा षटकार. आपण पाठवून द्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. वी स्टील वेटिंग फॉर यू. अजूनही तो खेळाडू आलेला नाहीये. 2 चेंडू आतापर्यंत मैदानावर झालेले आहेत. धावसंख्या 10 फलकावर 7 धावा.
अजूनही डगआउटमधले खेळाडू एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघताय, नक्की कोण जाणार. 7 धावा धाव फलकावर. चला लवकर यायचं आहे. सनील पुन्हा त्या सज्ज गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईक एंडला विशाल पवारसाठी. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, चांगला फटका. गॅप्स निश्चितच शोधलाय, पण डीपमध्ये खेळाडू आहे तिथे मात्र सज्ज झाले, तो म्हणजेच पिंट्या जोशी. मिळते ती फक्त एकच धाव. आउटसाईड ऑप्शन मुद्दाम चेंडू ठेवला जेणेकरून फलंदाज ग्राउंड स्ट्रोक खेळेल आणि मिळते ती या चेंडूवर एकच धाव. स्वतः कॅप्टन स्वतः पोझिशन घेत आहे डीपमध्ये लॉंग ऑनला. मिड विकेटला सुद्धा पिंट्या जोशी, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन सातत्याने फिल्डिंग चेंज करावी लागते खेळाडूंना. सर्कलच्या आतमध्ये फ्लाइंग स्लिपमध्ये खेळाडू उभा आहे, गलीमध्ये खेळाडू, पॉईंटला एक खेळाडू, शॉर्ट कव्हरला सर्कलच्या आतमध्ये खेळाडू, मिड ऑफला एक खेळाडू सेट झाला आहे आशिष मिश्रा. पुढचा चेंडू, धाव संख्या धाव फलकावर 8 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, टायमिंग होत नाही आहे. वेगवान चेंडू होता आणि फॉलोमध्ये चेंडू कव्हर झाल्यानंतर चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला विशालला, पण चेंडू एसटीच्या वरून निघून जातो. तोपर्यंत फलंदाज सुद्धा पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये पोहोचतोय. डॉट बॉल. आउटसाइड डी ऑफ स्टंप. थोडासा यॉर्कर लाईनचा चेंडू हाताळला, फुल लाईन चेंडू हाताळलाय तो सनील पाटीलने. अँड डॉट लेफ्ट आर्म द विकेट. सनील फुलटॉस चेंडू आहे, स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलं. आशिष चेंडूवर येतोय, मिड ऑफवरून मिड ऑनला चेंडू कव्हर करतो. तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. चांगला कमबॅक. षटकार आला होता या षटकामध्ये निश्चितच, तो म्हणजेच विशालच्या बॅटमधून, पण नंतर मात्र चांगलं कमबॅक करण्याचा तो प्रयत्न करतोय. सातत्याने फिल्डिंग फिल्टर चेंज होत आहेत, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. ऑन साईडला फक्त एकच खेळाडू डीपमध्ये स्वतः आशिष मिश्रा तिथे सरकतोय मिड विकेटला, आणि लॉंग ऑफला थोडासा वाईडिश पिंट्या जोशी पुन्हा एकदा सज्ज झालाय. सनीचा पुढचा चेंडू, धाव संख्या धाव फलकर सिंगल डिजिटमध्ये 9 धावा. चेंडू हवेमध्ये, थोडासा मिस टाइम फटका, कव्हर्समध्ये एक्झिक्यूट केलाय. चेंडू टर्न होतोय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या साठी निश्चितच निघणार दोन्ही फलंदाज. याच्यात मात्र शंका नाही, कारण गॅप खूप मोठा होता आणि त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. 3 धावा धावून पूर्ण केल्यात. गुड रनिंग. कव्हरचा खेळाडू मागे जाईल, तोपर्यंत लॉंग ऑफच्या खेळाडूला यावं लागतंय त्या चेंडू कव्हर करण्यासाठी. तोपर्यंत षटक समाप्त होत आहे. शेवटच्या चेंडू येतात त्या 3 धावा धावसंख्येने वेग पकडलाय. दुहेरी अंकात धावसंख्या पाहायला मिळते, ती धाव फलकावर 12 धावा. पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात. एक षटकार आल्यानंतर तुम्ही आता अंकी झाले एकूण धाव फलकावर 12 धावा. एक षटकार आपण विशालच्या बॅटमधून बघितला, त्यानंतर 3 धावा सुद्धा त्याच्या बॅटमधून बघितल्या. 3 चेंडूचा जो सामोरे गेलाय, 10 धावा त्याने अंकित केल्या आहेत. तर एका बाजूने आपण बघतोय योगेश आणि वैयक्तिक आतापर्यंत एकच धाव अंकित केली आहे धाव फलकावर, आणि एक लेग बाय सुरुवात एक धाव. अशा एकूण 12 धावा धाव फलकावर. आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय, चांगल्या वेळेमध्ये षटक हाताळलंय ते गोलंदाज या षटकात सनील पाटीलने. पॉवरप्लेचा एकमेव षटक होतं. धावसंख्या धाव फलकर 12. क्षेत्रक्षण पुढे आता विस्पारण्यात येईल, फैलावण्यात येईल, कारण पॉवरप्लेचा एक षटक संपल्यानंतर 5 खेळाडू तुम्हाला सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडला आहे. बघूया आपण विशालसाठी क्षेत्रक्षणामध्ये तुम्ही बदल पाहतात. डीपमध्ये खेळाडू तो हळूहळू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये सरकतोय तो विक्रांत. विक्रांत अजून एक खेळाडू जो डीपमध्ये सरकतो मिड विकेट रिजनमध्ये ऑन साईडला. त्यानंतर लॉंग ऑनला खेळाडू सेट झाला आहे. सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू ऑलरेडी उभा आहे, तो म्हणजे स्वतः सनील पाटील. यष्टीच्या मागे निलेश म्हात्रे. शॉर्ट फाईन लेगमध्ये स्वतः साई शेलार. आणि फ्लाइंग स्लिपमध्ये संदीप पाटील. फुल लेंथ आहे, लाईन चुकीची आहे, लेग स्टिकच्या बाहेर चेंडू, वाईट बॉल. चांगला कॉन्टेस्ट. कॅप्टन स्वतः गोलंदाजी मार्कवर आशुतोष. खूप कमी वेळेमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स या खेळाडूचा पाहायला मिळाला आहे. TDPL पासून जर लक्ष दिलं तर. ऑन साईडला चांगला फटका बघायचा आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय. क्विक रिप्लाय. वेगवान चेंडूचं उत्तर वेगवान फटक्याने दिलंय. षटकार.
वाढलेलं षटक, लांबवलेलं षटक पाहायला मिळते. आतापर्यंत या षटकात आले ते एकूण धावफलकावर त्या तुम्ही पाहतात एकूण अंकित झाले ते 24 धावा, जी पहिल्या षटकात 12 होती. या षटकात आतापर्यंत आले ते 12 धावा. स्वर्गीय शिवाजी शेलार क्रिकेट संघ खांबारपाडा नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी बॅटिंग केली होती नाणेफेक हरल्यानंतर आणि तब्बल 51 धावा कुठल्या होत्या या संघाने. योगेश ऑन स्ट्राईक, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे, तिथे मात्र फटका चुकीचा पाहायला मिळतोय. भाग पाडला हा स्लोअर वन चेंडू मात्र खेळण्यासाठी आणि तुषारच्या हातामध्ये एक इझी कॅच तिथे मात्र देऊन कॅप्टन तंबूत परततोय. कॅप्टनने मिळवली कॅप्टनचीच विकेट आणि पहिलाच धक्का लागलाय तो रॉकस्टार 11 या संघाला. फलंदाज स्वतः कॅप्टन योगेश पाटील बॅक टू द पवेलियन. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला येतोय तो राकेश. मधल्या फळीतील आणि आघाडीच्या फळीतील अत्यंत आक्रमक फलंदाज म्हणून ख्याती आहे खेळाडूची आणि निश्चित त्याला पाठवले मैदानाच्या आतमध्ये धावांचा वेग वाढवण्यासाठी. या षटकात आल्यात आतापर्यंत ते 12 धावा. आशुतोष पुढचा चेंडू घेऊन राकेशसाठी वेगवान चेंडू वाईड यॉर्कर, अत्यंत भन्नाट वेग या चेंडूवर आणि डॉट बॉल. धावसंख्या कायम धावफलकावर. पहिल्याच चेंडूवर सरप्राईज डिलिव्हरी आउटसाइड दी ऑफ स्टंप वाईड यॉर्कर. आशुतोष तर कॅप्टन कोळीवाईंकडून पुन्हा पुढचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. गुडलेनचा चेंडू होता, फसवा चेंडू, हलकासा आउटस्विंग होतोय आणि निश्चितच डॉमिनेट करून जाणारे दोन्ही चेंडू राकेशला पाहायला मिळतात. ते म्हणजेच कमबॅक करत असताना स्वतः कॅप्टन. धावसंख्या या षटकात आली ते 12, एकूण धावसंख्या 2 षटकाखेरी 24-30 सरासरी पाहायला मिळते प्रति षटकामागे आणि अंकित झाले त्या धावफलकावर 12च्या गतीने 12च्या सरासरीने त्या 24 धावफलकावर. यासाठी आतापर्यंत त्यांनी गडी गमावला आहे तो म्हणजेच एक संगणक तंबूत परतलाय. जास्त वेळ घेऊ नका, आतापर्यंत 10 मिनिटं आणि 28 सेकंद तुम्ही घेतली आहेत. पंच सिग्नल करते जास्त वेळ घेऊ नका, चला सामना लगेच सुरू करा. आतापर्यंत तुम्ही खूप चांगलं कॉपरेट केलं आमच्या आयोजकांना, शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुपला. एकही संघाला पॅनल्टी लागली नाही, कारण आम्ही आधीच सूचना दिली होती की 20 मिनिटाच्या वरती जर सामना गेला तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते. या षटकात आशिष मिश्राच्या हातात चेंडू दिलाय. काही चेंजेस या संघामध्ये पाहायला मिळतात. सचिन मात्रे इन झाल्या संघामध्ये. आशिष मात्रेला या सामन्यामध्ये चेंडू हातामध्ये दिलाय गोलंदाजी करण्यासाठी. इकॉनॉमिकल गोलंदाज आहे आशिष मिश्रा. व्हेरी गुड बॉलर फ्रॉम डोंबिवली. खूप चांगली संकल्पना आहे. चला सामना सुरू करा. खूप चांगली संकल्पना आहे मैदानावर किंवा या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सिटी क्रिकेटला चालना मिळते, सिटी क्रिकेटला संधी मिळते, प्राधान्य मिळते. आणि सिटी क्रिकेटमधनं जी बाउंड्री ती म्हणजेच कल्याणपर्यंतची आहे. कल्याण तालुक्यातील तुम्हाला खेळाडू घ्यायचे ते सुद्धा अनप्रोफेशनल आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक संघ मालकांनी आपला एक संघ बांधला आहे. आशिष मिश्रा पहिला चेंडू घेऊन ऑप्शन थोडासा बाहेर स्टिअर केला लास्ट मोमेंटला, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे स्वतः साई शेलार चेंडू कव्हर करेल तोपर्यंत पंचांचा सिग्नल येतो तो म्हणजेच वाईड बॉल. चेंडू भरपूर बाहेर निघालाय. वाईड +1 अशा 2 धावा ॲड होतील धावफलकावर. पहिला चेंडू ऑफ ब्रेक हाताळलाय तो गोलंदाज आशिष मिश्राने. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. अंकित होते एकूण धावफलकावर 26 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. स्ट्राईक एंडला राकेश. अप्रतिम डिलिव्हरी, चांगला चेंडू यष्टीच्या मागे. चांगला प्रयत्न म्हणजे साई शिलारकडून तो झेल टिपण्याचा, कारण चेंडूने बॅटची लिडिंग एज हँडलकडे चेंडू लागून वरती उडाला होता आणि जीवदान मिळते ते राकेशला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. अंकित झाले एकूण धावफलक 27 धावा.
सातत्याने चेंजेस पाहायला मिळतात मैदानावर, कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. शिरडोनचे भरत पाटील यांचं पुन्हा एकदा आगमन होते. मनपूर्वक स्वागत. शॉर्ट ऑफ गुड लेंथ, अप्रतिम डिलिव्हरी ऑप्शनच्या बाहेर. सरळ रेषेत चेंडू जातो तो निलेशच्या हातामध्ये. चांगला चेंडू हातात आहे लेफ्ट आर्म बॅट्समनच्या समोर अँगल करत असताना चेंडू. विशाल ऑन स्ट्राईक. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे. सरळ रेषेत चेंडू निघून जातोय. वाईट सिग्नल पंच इथे करतायत. वाईट बॉल आणि धावसंख्या अजून एका धाव्याने पुढे सरकली. अंकित झाले होत आहेत एकूण धावफलकावर ते 28 धावा. ग्रामीण प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वात तुम्ही पाहतात ही क्रिकेट स्पर्धा. गतवर्षी सुद्धा तुम्ही याच मैदानामध्ये ही क्रिकेट स्पर्धा बघितली. पर्व पहिलं. वुडलेनचा चेंडू हुक करायचा प्रयत्न. अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी. 1 फॉर द ओव्हरचा कॉल दिलाय तो आशिष मिश्राला. चांगला चेंडू हाताळलाय. सरप्राईज डिलिव्हरी. स्वतःशीच पुटपुटत असताना विशाल, कारण चेंडू त्यांच्या रडारमध्ये होता. ऑनसाइड अप्रतिम पुलचा फटका लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिलाय. पुढचा चेंडू षटकार. सामना सुरू करा. आतापर्यंत 14 मिनिटं 23 सेकंद झाले या सामन्याला सुरू होऊन. त्यामुळे विलंब करू नका. चेंडू ताबडतोब तुम्हाला दिला जाईल. त्यामुळे सामना लगेच सुरू करा. एकत्र येण्याची गरज नाही आहे. धावसंख्या षटकाराच्या मदतीने पुढे सरकली. अंकित झाले एकूण धावफल करतात 34 धावा. आशिषच्या अगेन्स्ट हा फटका पाहायला मिळतोय. षटकार पाहायला मिळालाय. आशिष पुन्हा त्या सज्ज विशालसाठी. उजव्या त्याने ओव्हर द विकेट माराकडे पंचांच्या डाव्या बाजूने. नो बॉल कॉल केलाय पंच. येस, नो बॉल आहे. त्यामुळे फ्री हिट असेल तो पुढचा चेंडू. मग धावसंख्या 35 झालेली आहे. फुल टॉस आणि फ्री हिटला काय एक्झिक्यूट केलंय आणि पंचांचा इशारा. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. संधी फ्री हिटची. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. षटकार वसूल केला तो विशालने. डावखुरे खेळाडू किती आक्रमक असू शकतात याचं अप्रतिम उदाहरण पाहायला मिळते. नेहमीच त्यांची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं आणि पर्वणी पहिल्या सामन्यापासून घेऊन आलाय तो विशाल पवार. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन. पॅरलल स्ट्रोक आहे आणि दोन खेळाडूंच्या गॅपमधून चेंडूला काढलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. आणि अजून एक अप्रतिम आणि बेधुंद करणारा फटका. षटकार. अजून एक षटकार. या सामन्यात पहिल्यांदा संधी मिळते ती आशिषला आणि आशिषवरच हल्ला बोल केलाय तो विशालने. धावसंख्या वेग पकडते. अंकित होत्या एकूण धावफल करते 47 धावा. अजून एक चेंडू उंच गेलाय. बघा त्या क्षेत्ररक्षक डीपमध्ये विक्रांत चेंडूच्या खाली जज करतोय आणि दोन्ही खेळाडूंमध्ये कॉर्डिनेशन नाहीये आणि चेंडू अजूनही तुम्ही मैदानाच्या आतमध्ये घुटमळतोय. 3 धावा कंप्लीट केल्या या चेंडूवर विशालने आणि 3 धावांच्या मदतीने 50 धावा इथे पूर्ण होतात. 50 धावेचा पल्ला गाठलाय तो रॉकस्टार या संघाने. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते या 3 षटकांमध्ये. तब्बल 50 धावा अंकित झाले धावफलकावर त्या रॉकस्टार या संघाच्या. चला, जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. 16 मिनिटं 23 सेकंद झाली आहेत. फास्ट खेळायचं आहे. नेक्स्ट मॅचसाठी मी आर्नी स्पोर्ट्स आणि जागृती 11 संघाचे संघनायक विनंती करतो टॉससाठी आपण यायचं आहे. आर्नी स्पोर्ट्स आणि जागृती 11. सामना लगेच सुरू करावा. 50 धावा अंकित झाल्या. त्यापैकी 40 धावेंचं आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन विशालचं एकट्याचं आहे. जबरदस्त बॅटिंग. जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मागच्या सामन्यात 38 धावा कुठल्या होत्या या खेळाडूने आणि या मात्र सामन्यामध्ये तब्बल 40 धावा. एखाद्या खेळाडूला आपल्या होम ग्राउंडचा फायदा कशा प्रकारे होऊ शकतो याचं अप्रतिम उदाहरण पाहायला मिळते. विशालची अप्रतिम फलंदाजी.
विस्फोटक फलंदाजी. षटकारांची संख्या जर बघितली आतापर्यंत 5 षटकार ठोकलेत मैदानावर आपल्या बॅटमधून ते विशालने, आणि त्याचं होम ग्राउंड आहे. याच मैदानात तो सराव करत असतो जर्मन क्रिकेट संघ निळजे संघाच्या माध्यमातून. आणि सिटी क्रिकेटचा फॉर्मॅट तुम्ही बघत आहात. सिलेक्शन झाले रॉकस्टार या संघामध्ये आणि जबरदस्त बॅटिंग तो करतोय. बॉलर्स नेम निर्णायक षटकात लेफ्ट आर्म गोलंदाज वापरलाय. हो, वेगवान चेंडू, भन्नाट वेग. सँडी नाव समजा कळवायचं आहे. सिद्धेश आहे गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव स्ट्राईक एंडला विशालला. हा चेंडू ओव्हर पिच होता. वॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर ओव्हर द स्क्रीन आणि चेंडू सीमारच्या बाहेर. षटकार. गावागावात एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. वॉट अ बॅटिंग, वॉट अ नेल बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम विशाल. संघाची धावसंख्या धावफलकर अब तक 56 आणि वैयक्तिक 46 या विशालच्या. हो, चेंडू हवेमध्ये लिडिंग एज. निलेश चेंडूच्या खाली येतो, जज करतोय अँड विकेट. फलंदाज बाद होतोय. फायनली ही विकेट मिळाली आहे ती म्हणजे गोलंदाज या षटकामध्ये ती सिद्धेशला, आणि एक मोठा धक्का दिला मैदानावर शेवट षटकामध्ये. पण तोपर्यंत आपलं त्याने काम पूर्ण केलं होतं. 56 या धावसंख्येवर फलंदाज बाद होतोय तो विशाल पवार. या बॅटिंगचं, त्याच्या या परफॉर्मन्सचं सुपर बॅटिंग, अत्यंत विस्फोटक अंदाजमध्ये तो खेळला. 14 चेंडू तब्बल 46 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आणि फक्त 4 धाव्यांनी तो दूर राहिला या स्पर्धेतल्या पहिल्या अर्धशतकापासून. न्यू बॅट्समन प्रशांत तांडेल, एक्सपिरियन्स क्रिकेटर, अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला राकेश. एकूण गडी बाद झाले ते मैदानावर 2 आणि अत्यंत जबरदस्त बॅटिंग रॉकस्टार या संघाची एका बलाढ्य संघासमोर खेळत असताना. चला सामना सुरू करा. शेवटची 10 सेकंद तुमच्याकडे आहेत. फास्ट खेळायचं आहे. फ्लोअर फुटला चेंडू, वेगवान चेंडू ऑन साईडला प्लेस केला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरचा चेंडू तिथे कव्हर करेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फेक सुद्धा चांगली होते. एकच धाव मिळेल या चेंडूवर आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल अंकित होते. एकूण धावफलकर द्या 57 धावा. सिद्धेश निर्णायक षटकामध्ये एक षटकार आलाय, विकेट मिळवली, त्यानंतर 1 धावा आली आहे. आतापर्यंत 7 धावा, 1 गडी बाद केला षटकामध्ये. सिद्धेश लेफ्ट आर्म गोलंदाज. खोदून काढायचा प्रयत्न. लॉंग ऑफचा खेळाडू खूप वेगाने कव्हर्समध्ये येतो. चेंडू कव्हर करतोपर्यंत फेक थोडीशी ऑर्थोडॉक्स कंप्लीट होते. या चेंडूवर 2 धावा प्रशांत तांडेलच्या बॅटमधून आणि धावसंख्या 2ने पुढे सरकते. अंकित होते एकूण धावफलकावरती आम्हाला सांगतायत अजय पाटील. त्या 59 धावा उच्चांक गाठलाय सिटी क्रिकेटमध्ये या रॉकस्टार या संघाने. जो उच्चांक स्वर्गीय शिवाजी शेलार क्रिकेट संघाच्या नावावर होता 51 धावांचा, तो विक्रम मोडीत काढत असताना नवीन विक्रम प्रस्थापित केलाय या 4 षटकांच्या सामन्यामध्ये. हो, गुड बॉलिंग, चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, हलकासा आउटस्विंग होतोय आणि निश्चितच हा चेंडू जातो तो निर्धाव. षटकं संपतात ती 4 षटकाकडे धावसंख्या अंकित झाली एकूण धावफलकावर. तुम्ही पाहतात एकूण 59 आणि 60 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलंय मैदानावरती रॉकस्टार या संघाने स्वर्गीय शिवाजी शेलार क्रिकेट संघ खांबालपाडा या संघासमोर. नाणेफेकीसाठी मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतो दोन्ही संघाचे संघनायक त्वरित यायचं आहे. जागृती 11 आणि आर्नी स्पोर्ट्सचे कॅप्टन त्वरित रिपोर्ट करा. जितू शेलार एका बाजूने संघनायक आहे तो म्हणजेच आर्नी स्पोर्ट्सचा, जागृती 11चा कॅप्टन आहे तो म्हणजेच विशाल पाटील. या दोघांमध्ये नाणेफेक लगेचच केली जाईल व्यासपीठावर.
चला जास्त विलंब न करता क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. रॉकस्टार संघ सातत्याने सूचना येत आहेत. वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. हा सामना क्रमांक 5वा सुरू आहे. अजूनही 5 सामने बाकी आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. वेळ घेऊ नका. सामना मला लगेच तिथे सुरू करायचा आहे आणि यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक सुद्धा करायचा आहे. मला विनंती करतो आपण संघनायक इथे आलेले जितू शेलार आर्नी स्पोर्ट्स या संघाचा संघनायक आणि विशाल पाटील जागृती स्पोर्ट्स या संघाचा संघनायक आपण सुद्धा व्यासपीठावर नाणेफेकीसाठी यायचं आहे. लक्ष काढायचं 60 धाव्यांचं एक नवीन लक्ष एक मोठं लक्ष सेट केलं आहे. आपण जर पहिल्या सामन्यात आपण जे बघितलं तर 52 धावसंख्येचं लक्ष होतं. 51 धावा कुठल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात 47 धावा, त्यानंतर 45 धावा. मागच्या सामन्यात आपण 39 धावसंख्येचा पाठलाग बघितला आणि मागचे तिन्ही सामने अवघ्या 3 षटकात संपले होते. किंवा इव्हन मागचा सामना जर बघितला आपण 4थ्या षटकाला सुरुवात झाली आणि तेव्हा सामना फिनिश झाला. पण इथे मात्र लक्ष मोठं आहे. एक तोड उत्तर देण्याची मात्र एक नामी संधी इथे मात्र आली ती स्वर्गीय शिवाजी शिलार क्रिकेट संघाकडे. कारण त्यांना एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग 15च्या गतीने करायचा आहे. सामना जिंकण्यासाठी 15 रन रिक्वायर फ्रॉम द पर ओव्हर आणि 60 धावेंचा टार्गेट इथे सेट केले मैदानावर ते रॉकस्टार या संघाने. तिथे मात्र लगेचच धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरतील. टॉससुद्धा केला जाईल व्यासपीठावर. पाहुण्यांच्या शुभ असते आणि ओळी आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करूया. या सत्रामध्ये जेव्हा धावतं तिथे मात्र दुसरी इनिंग सुरू होईल. धावतं समालोचन आपण ऐकूया कुणाल दाते यांच्या आवाजातून. धन्यवाद. मी विनंती करतो सन्माननीय आदेश भगत यांना की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. आज आपण GPL बघत आहोत. GPLमध्ये आज आदेश भगतला आपण बघणार नाही आहोत कारण थोडासा अनफिट आहे आणि त्यामुळे त्यांनी आधीच सूचना दिली होती आयोजकांना की या स्पर्धेत मी खेळणार नाही कारण गतवर्षी चला ओपनिंग बॅट्समन पाठवायचे आहेत. वेळ घेऊ नका. याआधीच आपण सूचना दिली होती की गतवर्षीचा जो चॅम्पियन संघ होता तो म्हणजेच अंश 11 दातिवली या संघामध्येच आपण आदेश भगत यांना बघितलं होतं खेळत असताना. पण यावर्षी तो संघसुद्धा टॉप 3मध्ये क्वालिफाय झालेला आहे. दुसऱ्या दिवसातला संघ जो या स्पर्धेमध्ये ग्रामीण प्रीमियर लीगमधून क्वालिफाय झाला आहे. तर नाणेफेक झालेली आहे संपन्न व्यासपीठावर आणि जागृती 11 या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि इन्व्हाइट केले फलंदाजीला पुढच्या सामन्यामध्ये आर्नी स्पोर्ट्सच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की ताबडतोब आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं अशी सूचना त्यांचे कॅप्टन देत आहेत जितू शेलार देत आहेत. त्यामुळे सर्व खेळाडूंनी विनंती आहे की ताबडतोब कॉमेंट्री बॉक्सच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण इथे यायचं. या आपण सामना सुरू करूया. दुसरं सत्र इथे सुरू होतं आहे. या आपण ऐकूया पुन्हा एकदा कुणाल दाते यांचा आवाज. धन्यवाद प्रसाद परब. 60 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे SSCC खांबालपाडा या टीमला. रॉकस्टारच्या विरुद्ध खेळत असताना खूप चांगली इनिंग पहिल्या डावामध्ये विशाल पवारची आपण पाहिली. आक्रमक खेळ त्याच्या माध्यमातून केला गेला आणि आता दुसऱ्या डावाला सलामीसाठी साई आलाय कारण लक्ष मोठं आहे. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनचा क्षेत्ररक्षक आहे. जज करतो एक सुंदर झेल पकडलाय फलंदाज बाद. गोल्डन डकचा शिकार साई शेलार शून्यावर आउट होत असताना.
मध्ये गोलंदाज भावेशच्या खात्यामध्ये. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये जाईल पिंट्या जोशीच्या बरोबरीने विक्रांत पाटील, मॅन फ्रॉम चोळेगाव. नवापाडाचा मनोज जोशी म्हणजेच पिंट्या सध्या स्ट्रायकिंग एंडला. लक्ष आहे 60 रनचं, 15ची सरासरी गाठायचे प्रत्येक ओव्हरच्या दरम्यान. यानंतरच्या लढतीमध्ये आर्नी स्पोर्ट्स खेळताना दिसेल जागृती स्पोर्ट्सच्या विरुद्ध. ती देखील महत्वाची लढत. इथून एक संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. सेमीफायनलचा सामना इथे रंगतोय. 8 टीम मध्ये आहे सिटी क्रिकेट मधला हा महासंग्राम. शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ही स्पर्धा. आज अंतिम दिवसामध्ये आपण आहोत. बोल तयार. पुढे टाकलेला बॉल इनसाइड आउट खेळला. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत. 3-3 बॉलच्या मागे बॉल रेस जिंकेल असं चित्र आहे. बॉल सीमा पार आणि हा चौकार. हँड अँड आय कॉर्डिनेशन ची आवश्यकता असते, ती आहे. गेली अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळतोय. खुल्या गटातलं क्रिकेट गाजवलंय, ग्रामीण गटातल्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून पिंट्या जोशीने यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी. बॉल थोडासा दूरच होता, दूरवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे पंचांचा इशारा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 5. लक्ष 60 आहे, त्यामुळे आक्रमण करावं लागेल, कारण 15ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये गाठायची. भावेशला पहिल्याच बॉलवर यश मिळालं, हे मात्र विशेष. पुढे टाकलेला बॉल, हा देखील फटका अगदी त्याच दिशेने. एक्स्ट्रा कव्हरला पाहूया किती रन मिळत आहेत आणि बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावा मिळतील. षटकार पिंट्याच्या बॅटमधून. फलंदाजी सध्या सुरू आहे पिंट्याची. एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट 2 नेत्रदीपक फटके त्याने सजवलेले आहेत. टायमिंग अतिशय चांगलं जुळलं या बॉलवर, विशेष करून एक चांगला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने रन झालेले आहेत 11. प्रत्येक षटकामध्ये 15 धावा जोडायच्या आहेत, त्यामुळे आक्रमण तर करावं लागेलच आणि आक्रमक भूमिकेमध्ये दिसतोय. साई शिलर आउट झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे आणि जबाबदारीचं ओझं भरपूर मोठं आहे. 60 रन करायचे आहेत. रिव्हर्स खेळलाय, बॉल गॅप मधून जाईल. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. फलंदाजी नेट्समध्ये मगाशी सराव करत होता, त्यानंतर थोडासा उशिराने डगआउटमध्ये आला, टीम बरोबर जॉईन झाला, परंतु आता मैदानामध्ये फास्ट क्रिकेट त्याचं सध्या सुरू आहे. आक्रमण तो करतोय. रन झालेले आहेत स्कोअर बोर्डवर 15. लक्ष पार करायचंय 60चं. सुरुवात चांगली मिळाली आहे, कारण 60 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना प्रत्येक ओव्हरमध्ये 15 रनची आवश्यकता आहे टीमला.
बोल तयार. यावेळेला बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स केलाय. मागे जातोय क्षेत्ररक्षक. धावतायत बॉलच्या मागे आणि शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये लोटण्यामध्ये यश मिळालंय. पिंट्या जोशी तत्पूर्वी धावा देखील मिळवतोय आपल्या टीमसाठी. 2 रन आणि डबल बरोबर 17 धावा. स्कोर बोर्डवर आहेत. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. इथे एक मोठा फटका पाहिजे. SSC ला विकेट पाहिजे गोलंदाजी करणाऱ्या रॉकस्टारला पिंट्याची, कारण पिंट्याने आतापर्यंत आक्रमण केलंय. शॉट फाईन लेग. विकेट कीपर यष्ट्यांना चिटकून उभा आहे. शॉट थर्डमॅन. गलीमध्ये क्षेत्ररक्षक. पॉइंटला क्षेत्ररक्षक. यावेळेला समोर खेळायला ऑफ ड्राईव्ह रनआउटची संधी असू शकते, परंतु जोपर्यंत बॉल अडवला जाईल तोपर्यंत 1 रन मिळते पिंट्याला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल अशा पद्धतीने ओव्हर नंबर 1 म्हणजे पॉवर प्लेचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर SSCC खांबालपडाची धावसंख्या आहे 1 गडी बाद 18. अजूनही आपल्याला खेळवायचे आहेत. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 18. 60 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 42 रनची आवश्यकता अजूनही. आता 14ची सरासरी गाठावी लागेल. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक. 18 चेंडूच्या खेळामध्ये 42 धावांची आवश्यकता असेल टीम SSCC खांबालपाडाला. षटक क्रमांक 2. आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ग्रामीण प्रीमियर लीगचा आणि तेवढाच महत्त्वाचा दिवस आहे. 21वे पुण्यस्मरण आहे आज. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अभिवादन, भावपूर्ण श्रद्धांजली आपण सकाळी अर्पित केली. आणि आज आपण पाहतोय एक चॅम्पियन आपल्याला मिळेल. मागच्या वर्षी ही स्पर्धा गाजवली 80-11 दातिवली या संघाने. आज मागच्याच दिवसामध्ये आपण पाहिलं श्लोक 11 खार्डी संघाने एक चांगला प्रवास दाखवलाय, परंतु पहिल्या दिवसाचा एक सामना पेंडिंग आहे. रेयांश 11 काटे आणि आदित्य 11 काटे. तो सामना रंगतदार होईल याच्यामध्ये शंका नाहीये. संघ मालक मातब्बर आहेत त्या दोन्ही टीमचे. लढत चांगली होईल हीच अपेक्षा आहे. परंतु या सामन्यामध्ये पिंट्या जोशी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत आशा आहेत. त्या पल्लवित करण्याचं काम त्याला करायचं आहे. आडव्या बॅटने फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि इथे झाली चूक, परंतु क्षेत्ररक्षण झालं दमदार. खूप चांगला झेल तिथे टिपण्यात आलाय. फलंदाज बाद. एक अप्रतिम झेल टिपला गेला. फलंदाज बाद आणि आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. आता आक्रमण तर करावंच लागणार आहे प्रत्येक बॉलवर, परंतु खाली ठेवू शकलेला नव्हता हा फटका. पिंट्या जोशी स्क्वेअर लेगला एक अप्रतिम झेल. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का बसलाय SSCC 11ला. दुसरं षटक सुयोग इथे टाकत असताना सचिन म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव. स्ट्रायकिंग एंडला विक्रांतच्या बरोबरीने खेळायचं आहे. या टीम मध्ये चांगले खेळाडू आहेत, आक्रमक बॅट्समन आहेत, परंतु लक्ष देखील त्यांच्या समोर चांगलंच ठेवलंय योगेशच्या संघाने, रॉकस्टार या टीमने. शॉर्ट बॉल होता ह्यावेळेला. चांगली गोलंदाजी. रिलीज पहा बॉलिंग मध्ये डिलिव्हर्ड करत असताना खूप चांगलं चित्र पाहायला मिळतंय. एक यंगस्टर आहे परंतु चांगली गोलंदाजी करत असताना या ओव्हरमध्ये आपण पाहतोय गोलंदाज सुयोगला.
बोल तयार. पुन्हा एकदा पुढे टाकण्याचा प्रयत्न, गती थोडीशी कमी केली यावेळेला सुयोगने, व्हेरिएशन दाखवले, विविधता प्रत्येक फॉर्म ऑफ क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. मग तुम्ही T20 क्रिकेट खेळा, लेदर क्रिकेट खेळा, टेनिस बॉल क्रिकेट खेळा, जास्त षटकांचे सामने खेळा, कमी षटकांचे सामने खेळा. फलंदाज जर नवीन तुमच्या समोर असेल त्याला एक वेळेला वेगाने बीट करा. दुसरा बॉल जर तुम्ही गती कमी करून टाकला तर तो मात्र बीट होतो आणि हेच चित्र आता सध्या पाहायला मिळतंय. फॉलो थ्रू बघा, गोलंदाजी करत असताना चांगलं दिसतं हे चित्र. यावेळेला बॅकफुटला जात असताना कट केलाय गलीमध्ये, प्रयत्न चांगला झाला, थोडासा पुढे राहिला हा बॉल, परंतु इथे प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणता आलं असतं जर यश मिळालं असतं तर. परंतु चांगला प्रयत्न, एक रन रोखू शकणार नाही. सचिनचं खातं उघडलं जाते तिसऱ्या बॉलवर. या सिंगलच्या जोरावर रन झालेले आहेत 19. भावेश होता ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं, थोडासा मागडा ठरला होता. आता विक्रांतवर संपूर्ण जबाबदारी. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 19. 60 रनच्या लक्ष्याचा पाठलाग, 41 रनची आवश्यकता. सरासरी आता वाढते, रिक्वायर रन रेट झपाट्याने वाढतोय. 14 होता, 18 बॉलमध्ये 42 करायच्या होत्या. आता मात्र वेगाने रन करणं तेवढंच गरजेचं ठरेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, वेळ जास्त घेत आहे पंच तुम्हाला वारंवार सांगतायत. बॅट्समन तयार. विक्रांत यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह करतोय. तसं पाहिलं तर कव्हर्सला खेळण्याचा पहिले प्रयत्न होता, आतमध्ये लागतोय बॉल आणि तिथे जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल लॉंग ऑन वरून तोपर्यंत 1 रन मिळते. माफ करा, 2 रन मिळतात विक्रांतला. डबल बरोबर टीमची धावसंख्या 21. लक्ष आहे 60 रन. 21 झालेले आहेत. चांगली गोलंदाजी सुयोगची, पहिल्या बॉलवर विकेट. आखूटप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय, सक्सेसफुल होईल असं चित्र आहे. टायमिंग अतिशय योग्य आहे. विक्रांतच्या बॅटमधून षटकार आहे. मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. 9 मिनिटं तुमच्याकडे आहेत 2 षटकं टाकण्यासाठी. 12 चेंडू आणि 33 धावा, हे समीकरण आता या मॅच मध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही टीम 12 बॉल आणि 33 धावा, हे समीकरण. 16.50च्या सरासरीने आता बॅटिंग करणं गरजेचं आहे. रिक्वायर रन रेट पहा, पहिले आपण जर पाहिलं तर 60 रनची आवश्यकता होती, 15चा रिक्वायर रन रेट होता. पहिलं षटक ज्यावेळेला सुरू झालं, पहिले षटक संपल्यानंतर 3 ओव्हरमध्ये 42 करायचे होते, त्यावेळेला रिक्वायर रन रेट 14चा झाला. आता मात्र 12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर रन रेट झपाट्याने वाढलाय, 16.50च्या सरासरीने आता रन करायचे आहेत. त्यामुळे या सामन्यामध्ये उतार चढाव तर दिसलाय. कधी फलंदाज वरचढ झालेले आहे तर कधी गोलंदाज. शेवटच्या बॉलवर षटकाराला ही जमेची बाजू बॅटिंग करणारा संघ एसएससीसी साठी, कारण लक्ष 60 रनचं, मोठे फटके तर मारावेच लागतील. परंतु 3 बॉलमध्ये फक्त 1 रन केलेला खेळाडू आता मैदानामध्ये खेळताना दिसतोय सचिन. तो देखील एक आक्रमक खेळाडू आहे. पाहूयात तो कसा खेळतोय. पुढे टाकलेला बॉल खोलवर टप्प्याचा ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत तर डीप काऊ कॉर्नर रिजन मध्ये दुसऱ्या रनचा प्रयत्न करेल सचिन. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, 2 धावा मिळतील सचिनला. एक कानमंत्र देऊन गेला मगाशी निलेश मात्रे. पाहूया त्या कानमंत्राचा कितपत योग्य पद्धतीने वापर केला जाईल दोन्ही फलंदाजांकडून. कारण सध्या आपण पाहतोय ओव्हर नंबर 3 मध्ये प्रशांत गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी प्रशांतने यावेळेला स्लोअर वनचा अतिशय योग्य पद्धतीने वापर केला, परंतु रन घेण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. आणि इथे तो डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉलचं प्रेशर आता वाढताना दिसेल एसएससीसी खांबालपाडा या टीमवर. कारण इथून प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला रिक्वायर रन रेट झपाट्याने वाढवताना दिसेल. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 29, म्हणजे अजूनही 31 रनची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 10. पुन्हा एकदा तसं चित्र, स्लोअर वनचा वापर आणि इथे विक्रांत रन आउट होईल की नाही. यस, यावेळेला सचिन रन आउट होतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि ते सचिन बॅक टू द पॅव्हिलियन.
ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट आदेश भगतसाहेब आपल्या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान इथे आम्ही करणार आहोत. शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने आणि काशीनाथ दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातोय. धन्यवाद ॲडव्होकेट आदेश दादा भगतसाहेब, आपण इथे उपस्थित झालेला आहात. या वर्षीच्या या प्रीमियर लीगमध्ये ते खेळताना दिसत नाही आहेत. त्यांनी अगोदरच तशी माहिती दिली होती. ते इंजर्ड आहेत. 80-11 दातिवली टीमच्या दरम्यान डिफेंडिंग चॅम्पियन टीममध्ये ते खेळले होते मागच्या हंगामध्ये आणि त्यांचा विशेष सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातो. ही मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्यांच्या कार्यालयामध्ये या GPLची आठवण कायम राहावी यासाठी एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान इथे होतोय. संपूर्ण शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने हा सन्मान इथे होतोय. त्यामध्ये काशीनाथदादा पाटील उपस्थित आहेत आणि संपूर्ण शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप. तर चांगली गोलंदाजी प्रशांतची. पहिल्या 3 बॉलवर फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. या अगोदर देखील प्रशांतने खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. रॉकस्टार कडून मिहिरच्या विरुद्ध खेळत असताना 1 षटक 1 रन 1 विकेट. तोच प्रशांत. पुढे टाकलेला बॉल, टायमिंग पहा किती चांगला आहे. फक्त टाइम केला बॉलला, लॉंग ऑनला पाठवलं. 6 धावांसाठी षटकार येतोय विक्रांत पाटीलच्या बॅटमधून. हा सामना जोपर्यंत मैदानामध्ये विक्रांत आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. रन झालेले आहेत 35, म्हणजे अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक, 8 चेंडू 25 धावा, 4 षटकार मारायचे आहेत. षटकाराच्या परिभाषेत विचार केला तर आडव्या बॅटने हा फॉर्म पूल केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षण खराब, बीट करून गेला बॉल सीमारेच्या पलीकडे. 4 रन. फलंदाजी विक्रांत पाटील. INS विक्रांत, तुम्ही पाहिले असेल एक युद्ध नौका, भारताची भरपूर मोठी सेवा केली आणि इथे विक्रांत चांगली फलंदाजी करत असताना आणखीन एक वेळेला समोरच्या दिशेने 1 हँडेड स्ट्रोक. टिपिकल रिषभ पंत स्टाईलने हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी मॅक्सिमम षटकार. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक राहिलाय. रन झालेले आहेत 45, 15 धावांची आवश्यकता. राजा आपला राजा, आडल्या घडल्याचा मैत्र होतो, सत्य न्यायाचा मंत्र देतो. वारा होऊन क्षणात येतो आणि राणाचा वनवा होतो. राजू पाटील हा दिलदार म्हणते, नावाची ही तलवार. तो आपला राजा 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 राजा. खूप चांगलं संगीत आमच्यापर्यंत पोहोचवलं जातं हंस डीजेच्या माध्यमातून. चंद्रकांत फुटाणे आणि त्यांचे सर्व सहकारी. आणि आता 15 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33 धावा करायच्या होत्या, परंतु काय समाचार घेतला शेवटच्या 3 बॉलवर प्रशांतचा. 6-4-6 इंटरनॅशनल कोड डायल करताना दिसला विक्रांत त्याच्या विरुद्ध. शेवटचं षटक. सौरभ लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना दिसेल. 15 धावा डिफेंड करायच्या आहेत, परंतु एक जमेची बाजू ही आहे या टीमसाठी की विक्रांत नॉन स्ट्रायकिंग एंडला गेला. शेवटच्या बॉलवर षटकार त्याने मारला. म्हणजे येणाऱ्या 6 बॉलपैकी किती बॉल विक्रांतच्या खात्यामध्ये येत आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज आलाय आशुतोष. आशुतोष कशी संधी देतोय विक्रांतला, विक्रांतला किती बॉल मिळत आहेत यावर दारोमदार असेल या संपूर्ण आता 6 बॉलची. 6 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे.
पुढे टाकलेला बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. 5 बॉल मिळतील की जास्त? 1 रन तर इथे नक्की मिळेल. 5 चेंडू आता वाटायला येतील. 14 धावांची आवश्यकता आहे. विक्रांत पाहूया कसा खेळ करतोय. मागच्या ओव्हरमध्ये त्याने सुयोगला बॅकफुटला जात असताना मिडविकेटला षटकार याच एंडने खेचला होता. प्रशांतचं स्वागत मात्र आपण पाहिलं त्याने 6-4-6 या नंबरने केलं. आणि आता 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 धावा करायच्या आहेत. दोन फलंदाज बाद झाले होते पहिल्या डावामध्ये 59 रन करत असताना. 3 फलंदाज बाद झालेले आहेत आतापर्यंत SSCGचे, म्हणजेच तुम्हाला कंपल्सरी रन कराव्या लागतील. 5 बॉल आणि 14 धावा. 3 फलंदाज बाद झालेले आहेत स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब खांबालपाडाचे. त्यामुळे तुम्हाला या 5 चेंडूमध्ये 14 धावा कराव्याच लागतील. चला वेळ जास्त घेऊ नका. बोल तयार. राऊंड विकेट. सौरभ फुल टॉस होता. ड्राईव्ह केलाय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. 1 रन इथे कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलेला आहे. 2 धावा मिळतील वेगाने. आशुतोषने लवकर कॉल केला विक्रांतला. समजदारीचे क्रिकेट. 2 धावा मिळतील. आणि आता या मॅच मध्ये 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये रन करायचे आहेत 12. 4-12. 4 चेंडू 12 धावा. एखादा डॉट बॉल दबाव टाकू शकतो. एखादा मोठा षटकार. पुन्हा एकदा मॅच मध्ये SSCC. त्यामुळे दोलायमान अवस्थेमध्ये विचार करायला लावणारा सामना आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. टर्न केलाय बॉल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या मागे. पायाने बॉल आतमध्ये तर लोटला, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि इथे पंचांचा इशारा. 4 रन चौकार. तीन बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. विक्रांत मैदानामध्ये अक्षरशः आग ओकणारी फलंदाजी करतोय. 100 स्ट्रोक खूप चांगला खेळला मगाशी त्याने. मिड विकेटला पुल फटका त्याने अतिशय चांगला दाखवला. मगाशी ऑन साइडला लॉंग ऑनला फक्त टायमिंगच्या जोरावर षटकार जो त्याने मारला तो देखील चांगला फटका होता. म्हणजे त्याच्या बॅटमधून रन येत आहेत. 3 बॉल आणि 8 रनची आवश्यकता. यावेळेला ऑन साइडला मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. 1 रनच मिळेल असं चित्र आहे. त्यामुळे अजूनही 2 बॉल मध्ये 7 रन करायचे आहेत. आशुतोष सध्या स्ट्रायकिंग एंडला. विक्रांतने सांगितलं चालेल, काही हरकत नाहीये, तू देखील मोठा फटका मारू शकतो. हा कॉन्फिडन्स त्याने दाखवलाय. त्याच्यावर प्रोत्साहन देण्याचं काम इथे तो करताना दिसतोय. कारण कंपल्सरी करावे लागतील. 3 फलंदाज बाद झालेले आहेत SSCC चे. या अगोदर बॅटिंग करत असताना रॉकस्टारचे फक्त 2 फलंदाज बाद झाले होते. 2 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. गोल्डन षटकार ठोकावा लागेल, परंतु गोलंदाजी आतापर्यंत चांगली केली आहे सौरभने. चौकार एक गेला मिड विकेटला जरूर, परंतु त्यानंतर योग्य टप्प्यावर त्याने बॉल हाताळलाय. 2 बॉल 7 रन. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा हालचाल पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण सजवलं जाते राईट हँडेड बॅट्समनसाठी. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नरला आहे, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगला एक क्षेत्ररक्षक. बोल तयार. पुढे टाकलेला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या गॅप मधून जाईल असं चित्र आहे. क्षेत्ररक्षणा कडून मागे बॅकअप चांगलं झालंय. आशुतोष तत्पूर्वी 2 धावा करतोय कंप्लीट. 3 धावा इथे मिळालेल्या आहेत आणि आता शेवटच्या एका बॉल मध्ये रन करायचे 4. 1 बॉल आणि 4 रन. अब तक 56. स्ट्रायकिंग एंडला विक्रांत पाटील. विक्रांतने आतापर्यंत तर खूप चांगला खेळ दाखवलाय. पाहूया फिनिशिंग टच तो या बॉलवर टीम साठी देऊ शकेल का. शेवटचा बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. वड मॅच. अतिशय चांगला सामना रंगत असताना सिटी क्रिकेट मधला 3 धावा या पळून काढल्यात. बॅकअप खूप चांगलं मिळालं. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या गॅप मध्ये खेळलेला फटका होता आशुतोषचा. 3 धावा. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली राहिली आहे. यानंतर जो सामना आहे टीम जागृती स्पोर्ट्स. लक्षात घ्या, जसा सामना संपेल विशाल तसंच मैदानामध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे, कारण वेळेच्या मर्यादा आहेत. ती 20 मिनिटांमध्ये आम्हाला कव्हर करायचा सामना. शेवटचा बॉल
फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह चांगला केला, डीप मध्ये बॉल चालला अलॉंग द कार्पेट, गॅप मधून 4 रन मिळतील, सामना जिंकलाय स्वर्गीय शिवाजी दादा शेलार क्रिकेट क्लब खांबालपाडाने आणि विजयाचा सूत्रधार नक्कीच ठरलाय फलंदाज विक्रांत पाटील. वेल प्लेड. विक्रांत पाटील ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. शेवटच्या बॉलवर 4 धावांची आवश्यकता असताना काय फटका सजवला, अक्षरशः गवताला चाटत बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप बॅकवर्ड पॉइंटला. भरपूर